कधी-कधी काय होतं, काही घटना एकदम अचानक घडतात आणि त्या घटना पाहून मन एकदम स्तब्ध होऊन जातं. यावर्षी आमच्या म्हाळसादेवीच्या जत्रेच्या वेळी अशाच 2 घटना लागोपाठ घडून आमची सर्व मांजरीवाडी स्तब्ध होऊन राहिली होती. त्यातली पहिली घटना होती आमच्या लंगड्या किन्ना काकांचं ते ढवळ्या पावळ्याला तोडणं आणि दुसरी घटना होती आमच्या तमासवेड्या राम काकांचं लग्न. आता मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगते. त्याची काय गंमत झाली होती. यावर्षी म्हाळसादेवीच्या जत्रेला साताऱ्याच्या हौसाबाईच्या तमाशाचा फड शिरगुप्पीला 8 दिवसांकरता आला होता. आता हे हौसा ऐन 25शीची जवान तरुणी, फार म्हणजे फार देखणी, नितळ गोऱ्या वर्णाची, उंच लवचिक बांध्याची हौसा जेव्हा घुंगरू बांधून भिंगरीसारखी गोल गोल गिरक्या घेत, ढुंगण हलवत, आपलं पदर उडवत, डोळे मोडत नाचायची, तेव्हा भल्या भल्यांच्या हृदयाचं अगदी पाणी पाणी होऊन जायचं. आमचे रामकाका त्या सुंदर हौसाला बघून अक्षरशः तिच्या प्रेमात पडलेले होते. आणि नंतर प्रेमानं आंधळ्या झालेल्या आमच्या रामकाकांना जिथे तिथे ती गिरक्या घेत अव दाजीबा दाजीबा करत नाचणारी हौसाच दिसायला लागली. झालं. आमच्या रामकाकांनी नंतर त्या हौसाबाईच्या अंगावर नोटा उधळून, नोटांचा हार घालून तिच्याशी ओळख करून घेतली. तेव्हा असा पैसे उडवणारा तो जवानगडी हौसाला सुद्धा भावला होता. म्हणजे अशा तरुणांना नाचवून पैसे कसे उकळायचे हे तिला बरोबर माहिती होतं. आणि तमाशाच्या वेळी रामकाकांकडे बघत ती हौसा दाजीबा दाजीबा करत नाचायला लागली. आणि त्याच दिवशी रामकाकांनी हौसाला भेटून तिच्या तमाशाचा फड शिरगुप्पीहून उठला की त्या सगळ्यांनी 4 दिवस आपल्या मांजरीवाडीत वाड्यात पाहुणचाराला यावं असं त्यांना सांगितलं. तेव्हा आपली हयात पुरुषाची नाडी ओळखण्यात घालवलेल्या त्या हौसाच्या आईनं तरुण रामकाकांची नाडी बरोबर ओळखून ती हौसाला म्हणाली, हौसा, बाकरा चांगला गले लटे, पद्धतशीर काप. आणि रामकाकाचं आमंत्रण स्वीकारत हौसानं आपलं काळजानं माखलेले डोळं मिचकवत, आपल्या छातीवरचा ढळलेला पदर आणखीन जरा सरकवून ती लाडीकपणे आपल्या पदरानं वारा घालत रामकाकांच्या जवळ जाऊन म्हणाली, अहो मालक, आमच्या हुचा फड उठला का मग मी राहीन. आणि त्या ऐकून हातभर उंच उडून ते आमच्या म्हातारीच्या केसासारखे अक्षरशः आभाळात उडायला लागले. 4 दिवसांनी म्हाळसादेवीची जत्रा संपल्यानंतर आमची सर्व मांजरीवाडी त्या हौसाबाईची वाट बघत राहिली होती. आमचे किन्ना काका तर 4-4 वेळा रामकाकांकडे जाऊन त्या हौसाबाईला त्यांच्या वाड्यावर घेऊन येण्याबद्दल बोलले. तेव्हा रामकाकांनी आपल्या कपाळावर आठ्या चढवल्या आणि बघू बघू असं म्हणाले. असं ते म्हणाल्यावर किन्ना काका चडफडत आपल्या वाड्याकडे येताना पुटपुटले, हा साला राम्या त्या हौसाची एकटाच मिठाई खात बसणार, कोणाला थोडा तुकडाही देणार नाही. आमची आजी मात्र दौलत काकांना बोलवून म्हणाली, दौलत्या, रामा तमाशाला जातो, तमाशा संपेपर्यंत तिथे राहतो, ते सर्व ठीक नसलं तरी तो घरी नीट यायचा. पण आता त्या तमासगिरणीला आपल्या वाड्यात यायचं आमंत्रण त्यानं दिलं आहे, हे काही मला पटलेलं नाही बघ. अरे दौलत्या, घराच्या उंबरठ्याच्या आत घरच्याच बायका पोरांचा वावर असावा, असं रस्त्यावरच्या कोणाला आपल्या घरात घेऊ नये रे. दौलत काका म्हणाले, आये ते सगळं मला पटतंय, तरी आमचा गडीच ते काही ऐकायला तयार नाही. त्यात मी आणि लिंबोण्यानं देखील तमाशातली बाई कधी जवळून बघितली नाही, म्हणून म्हटलं बघावी, त्यामुळे मी राम्याला काही बोललो नाही. ते हौसा काय 4 दिवस राहील, नंतर निघून जाईल, तू काही काळजी करू नको. पण आजी वैतागली आणि म्हणाली, दौलत्या, अरे पोरा, मला राम्याची नाही काळजी वाटत तर तुझी आणि लिंबोण्याची सुद्धा वाटते. तुम्ही सगळे पुरुष त्या किन्नासारखे आहात. त्यानंतर मात्र दौलती काका आजीजवळ जास्त वेळ न थांबता निघून गेले. नंतर 4 दिवसांनी हौसाबाई आपल्या 2 बैलगाड्यातनं आपला सगळा गोतावळा भरून मांजरीवाडीला येऊन हजर झाली. तेव्हा आमची अख्खी मांजरीवाडी तिच्या त्या दर्शनाला लोटली. माझे काका आणि बाबासुद्धा शेतातून परस्पर दौलती काकांच्या वाड्यावर जाऊन त्या हौसाबाईला जवळून बघून तिच्याशी 4 शब्द बोलून अगदी धन्य धन्य होऊन आले होते. तेव्हा सगळं काही समजून आजी सगळ्यांना म्हणाली, आलात का अंबाबाईचं दर्शन घेऊन? भरली तिची खाणं नारळाने ओटी? तसे माझे बाबा आणि काका लाजून आपापल्या चुलीकडे पळाले होते. त्यावेळी सखा सखा करून इरली काकू मंदपणे रडतच होत्या. तर इथे आमच्या किन्ना काकांनी आपला ताळतंत्र सोडून दौलती काकांच्या वाड्यातच
बेशर्मासारखे ते ठिय्या मारून बसले. दुपारी ते भाकरी खाण्यासाठी आपल्या वाड्यावर गेले तेव्हा आमच्या कांता आजी हातात जोडा घेऊन त्यांच्या स्वागताला उभ्या राहिल्या होत्या. त्या आल्याबरोबर त्यांनी आपल्या हातातला जोडा त्यांच्यावर भिरकावला आणि त्या ओरडल्या, किन्ना, काल तू अख्खा दिवस त्या दौलतीच्या वाड्यावर होतास, आज सकाळच्यान तू तिथं गेलास, ते भाकरी खायला आत्ता वाड्यात येतो? काय रे मोडद्या, या गंगी दुमीबरोबर आता ती तमासगिरीन वाड्यात आणायचा तुझा विचार आहे का? अरे ते कावत्या मावत्यासुद्धा तिकडे जाऊन बसले. काय चालवलं आहे काय तिघांनी? पण जर का आता तुम्ही त्या दौलतीच्या वाड्यावर गेलात तर मी तुम्हाला माझ्या वाड्यात परत घेणार नाही, समजलं? तेव्हा आपल्या आईला बचकून असलेले किन्ना काका तसेच कावत्या मावत्या नंतर काही दौलती काकांच्या वाड्याकडे फिरकले नव्हते. तर किन्ना काका 4-5 वेळा शेताकडे जाऊन येतो म्हणून गेले तेव्हा कांता आजीनं त्यांच्या त्या शेतावर जाऊन येण्याकडे दुर्लक्ष करून त्या पुटपुटल्या. या राम्याला काही कामधंदा नाही म्हणून आता हा लोकांचे संसार तोडायची कामं करायला लागलाय. आता त्या सातमाईंच्या आंबाचे डोळे फुटले का काय? त्यावेळी इथे आम्हाला मात्र जाब मागायला धावत आली. आमचे शिवा भगत देखील हौसाबाईला बघून गेले. तसा हौसा आणि तिचा फड आल्यावर नाईलाजानं दौलती काकांनी तसंच लिंबोणे काकांनी आणि रमी काकूंनी फक्त राम काकांकडे बघून हौसाबाईची आणि तिच्या फडाची सगळी व्यवस्था उत्तम तैनात ठेवलेली होती. दौलती काकांनी 2 बकरे आणि 8 कोंबड्या या 4 दिवसात हाणल्या होत्या. तसंच आपल्या म्हशीचं सगळं दूध दुभतं त्या सर्वांना सढळ हातानं खाऊपिऊ घातलं होतं. आमच्या रामकाकांनी तर आभाळात उडत उडत त्या हौसाबाईला आपली शेतीवाडी, उसाचा माळा, आपली जनावरं दाखवली. ते सतत तिला म्हणत होते, हौसा, या सर्व माझ्या वाटणीच्या वाड्यात मी एकटा राहतो. हे त्यांनी पुन्हा पुन्हा आवर्जून तिला सांगितलं. तेव्हा हौसाबाई आता ग बाया असं लाडीकपणे म्हणत तोंडावर पदर धरून हसत राहिली. हौसाबाईला मांजरीवाडीतल्या आमच्या खोताच्या सातमाईंबद्दल माहिती होतं. तिने जेव्हा त्यांचं दर्शन घ्यायची रामकाकांकडे इच्छा व्यक्त केली तेव्हा रामकाका आजीमुळे जरा विचारात पडले होते. तरी नंतर त्यांनी आजीजवळ येऊन त्याबाबत आजीकडे विचारणा केली. तसं आश्चर्य म्हणजे माझी आजी म्हणाली, अरे राम पोरा, देवाच्या दारात जाणाऱ्यांना अडवणारी मी कोण? तिला सातमाईंचं दर्शन घ्यायचं आहे तर तिला येऊ दे, माझं काही म्हणणं नाही. नंतर ती सुंदर हौसाबाई तिचा सगळा फड सातमाईंच्या पाया पडून गेला. आमच्या हौसाला आणि तिच्या म्हाताऱ्या आईला आणि तिच्या सगळ्या फडाला आमची ही टुणूकदार मांजरीवाडी फार आवडली होती. त्यात त्यांची होणारी ताईना ती तर जास्तच आवडली. त्यामुळे हौसाबाईनं आपला मुक्काम आणखीन 4 दिवसांनी वाढवला. परंतु त्यामुळे बिचाऱ्या पार्वती आणि रमकाकूंचे हाल मात्र त्या पाहुण्यांसाठी भाकऱ्या बडवताना, कोरड्यास करताना, चटण्या वाटताना मोडायला आले. एकदा पार्वती काकूंनी तर रामकाकांना माझघरात बोलून हळू आवाजात म्हणाल्या, राम्या, येत्या हौसाबाईच्या लटांवर इथून लवकर घालावा, नाही तर त्यांचा तो स्वयंपाक करताना माझं आणि रमीचं काही खरं नाही. आता त्या हौसाबाईला पाहायला आमची मांजरीवाडी लोटली होती. फक्त त्यावेळी एकटी द्रुपा त्या हौसाबाईचं दर्शन न घेता आपल्या खोलीत रडत राहिली होती. तेव्हा द्रुपाचा बा आणि मामा त्या हौसाला बघून आले. तर त्या मातीच्या घरात चुलीजवळ बसून भाकऱ्या थापणारी द्रुपाची आई आपल्या पोरीचं ते रडणं बघून हौसाला आणि रामाकाकांना शिव्या देत राहिली. हौसाबाई जवळजवळ 15 दिवस राहून नंतर साताऱ्याला रवाना झाली. त्यावेळी सगळ्यांना पोचवायला म्हणून गेलेले आमचे रामकाका 8 दिवसांनी परत आले. ते हौसाबाईशी लग्न करायचं हे ठरवून. आमची अख्खी मांजरीवाडी त्या वार्तेनं धक्का बसून दंग राहिली. ज्यावेळी शिरगप पिऊन हौसाबाई आणि तिची आई विठाबाई मांजरीवाडीत राहून 15 दिवसांनी साताऱ्याला गेल्या तेव्हा विठाबाईनं रामकाकांना चांगलंच जोखलं होतं. आता या विठाबाईनं आपल्या काळात तमाशात आपलं नाव खूप गाजवलं होतं. अनेक गावच्या पाटलांना आपल्या नादी लावून खूप माया जमवून ठेवली होती. जेव्हा तिला हौसा झाली तेव्हा ही कुठल्या पाटलाची पोर आहे हे काही त्या विठाबाईला नक्की सांगता आलेलं नव्हतं. तेव्हा तिच्या काळात DNA करून ती कुठल्या पाटलाची पोर आहे एवढं डॉक्टरी ज्ञान साताऱ्यात प्रकट झालेलं नव्हतं. सांगायचा मुद्दा काय की स्वतः विठाबाईला आपला लेक कुठल्या पाटलाचा प्रसाद आहे हेच माहिती नव्हतं. त्या विठाबाईला मात्र स्वतःच्या अनुभवानं माहिती होतं की तमासगिरणीवर पैसे उधळणारे, त्यांच्याबरोबर रात्री रंगवणारे पाटील कुणाही तमाशातल्या स्त्रीला आपली पाटलीण म्हणून आपल्या वाड्याचं माप ओलांडून आपल्या वाड्यात आणणार नाहीत. आणि जरी कोणी तसा प्रयत्न केला
तर त्या वाड्याचा मालक असलेला म्हातारा पाटील सून म्हणून कुणा तमास गिरणीला आपल्या वाड्यात ठेवू देणार नाही. हा अनुभव विठाबाईला होता. त्यामुळे तरुण वयात या रंगेल पाटलांकडनं जितकी धनदौलत मिळेल तितकी म्हातारपणासाठी गाठी मारून ठेवायची हे तत्त्व विठाबाईला चांगलं अवगत झालं होतं. पण केवळ म्हातारपणी कुणाचा म्हणजे आपल्या रक्ताचा आधार हवा म्हणून विठाबाईंनी त्या हौसाला जन्म दिला होता. तसं या तमाशातल्या बाईला आपलं अंगवस्त्र म्हणून सांभाळणारे अनेक पाटील होते, पण ते त्यांचं सांभाळणं वाड्यात नाही तर वाड्याच्या बाहेर असे. अशा पाटलाची पोरं मोठी झाली की नंतर म्हातारे पाटील आपलं अंग बाजूला काढून घेत नंतर त्या तमाशातल्या बाईला कुणी विचारत नसे. आता ही सगळी जगाची स्वार्थी रीतच म्हणा. त्यामुळे विठाबाईंनी आपल्या तरुणपणात बरीच माया जमवून ठेवली होती. आपल्या पोरीला वडील आणि आई या दोन्ही भूमिका पार पाडत तिने मोठं केलं होतं. विठाबाईंनी आपल्या हौसाला आपल्या कलेचा वारसा दिला होता. तिला नाचगाणं स्वतः शिकवलेलं होतं. आईने शिकवलेली सर्व शस्त्र नीट पाजळून हौसा वयाच्या 16व्या वर्षी प्रथम आपल्या तमाशाच्या फडावर उभी राहिली. तेव्हा मात्र आपल्या म्हातारपणीची सोय झाली म्हणून विठाबाई निवांत पान खायला मोकळी झाली होती. त्यावेळी अवघ्या 16 वर्षाच्या हौसानं आपल्या प्रथम नाचण्यानं अनेक पाटलांना आपलं वेड लावलेलं होतं. त्यात साताऱ्याचे भवानी पाटील अगदी अग्रस्थानी होते. हे भवानी पाटील तरुण होते, देखणे होते, अत्यंत रंगेल होते. त्यांनी जेव्हा हौसाला फडावर नाचताना प्रथम पाहिलं होतं तेव्हा कुणीही न हुंगलेलं हे सोनचाफ्याचं फूल त्यांना फार आवडलं होतं. तर हौसा देखील त्या रंगेल तरण्याबाण भवानी पाटलाकडे हृदयापासून आकर्षित झाली होती. तरी देखील कोणाला कसं झुलवत दूर ठेवायचं हे आईकडून शिकलेल्या हौसानं भवानी पाटलांना तसंच झुलवत ठेवून हसत पण त्यांना दूर ठेवून ती त्यांच्यापुढे नाचत राहिली. आता विठाबाईने हौसा आणि भवानी पाटलाचं प्रेम ओळखलं होतं. त्यावेळी त्यांनी हौसाला स्पष्ट सुनावलं होतं, हे बघ हौसा, तुला तो भवानी पाटील आवडतो मला माहिती आहे, तरी पोरी म्हणून तू त्याला आपलं सर्वस्व फुकट देऊ नकोस कधीच. त्याची पुरेपूर किंमत वसूल करून नंतर काय ते ठरव. कारण पोरी या भवानीला 3 पोरगे आहेत. उद्या वय उतरल्यावर त्यांच्या वाड्याचा सगळा कारभार त्याच्या 3 पोरांच्या हातात जाणार. त्यावेळी त्यांना काळं कुत्रंसुद्धा विचारणार नाही. नंतर त्यांचे हे बाहेरचे सगळे छंद फंद बंद होऊन ते तुझ्याकडे बघणारसुद्धा नाहीत. अशीच सगळ्या पाटलांची रीत आहे. आता तुझा हा भवानी आहे ना, त्याचा बा सयाजी पाटलाला मी चांगलं ओळखते. अगं त्यांनी माझ्याबरोबर खूप छंद फंद केले, पण ते सगळे वाड्याच्या बाहेर. अगं या पाटलांचं एक असतं बघ, त्याचा म्हातारा बा त्यांना अगोदर सांगतो, पोरा तुला काही धंदे करायचे असतील तर ते सगळे वाड्याच्या बाहेर कर, वाड्याच्या आत आपल्या लक्ष्मीचा मान राख. अगं आपल्यासारख्यांना त्या पाटलाच्या अंगणात सुद्धा जायची परवानगी नाही आहे. तेव्हा तू त्या भवानीसाठी जरा थांब, त्याच्याकडून भरपूर किंमत वसूल कर आणि नंतर सूत जुळव. तसं हौसानं डोकं हलवलं होतं. पुढे विठाबाईंनी सांगितल्याप्रमाणे भवानी पाटलांनी हौसाची नथ उतरवण्यासाठी विठाबाईला एक मोठी शेतजमीन, एक दुमजली घर आणि मोठी रक्कम दिली. त्यानंतर त्याचे आणि हौसाचे प्रेमसंबंध सुरू झाले. भवानी पाटलांनी आपल्या संपत्तीच्या जोरावर हौसाला अगदी बांधून ठेवलं होतं. तिला कधी दुसऱ्या पाटलाबरोबर सलगी करू दिली नव्हती. जरी ती स्वतः काही करायला स्वतंत्र होती तरी भवानी पाटलाच्या प्रेमासाठी ती त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहिली. तिला वाटत असे या पाटलांनी त्यांच्या आयुष्यात तिला थोडीशी जागा द्यावी, तिच्याबरोबर पाठ लावून तिला स्वतंत्र ठेवावं. आता असं स्वतंत्र ठेवणं म्हणजे तिच्या फडाची काळजी घेणं. पण भवानी पाटलांना ते शक्य नव्हतं. कारण हौसाची नथ उतरवण्याच्या वेळी तिला दिलेली जमीन, घर, रुपये हे सगळं त्यांच्या वाड्यात कळल्यानंतर त्यांच्या वाड्यात एवढा काही गोंधळ उडाला होता. त्यांचे सासरे जाधव पाटील आपल्या पोरीला आणि नातवाला कायमचं आपल्या घरी न्यायला आले होते. तेव्हा सयाजी पाटलांनी भवानीच्या वडिलांनी त्यांची क्षमा मागून भवानी पुन्हा असं करणार नाही म्हणून आपल्या वाड्याची अब्रू आणि भवानीचा संसार सांभाळला होता. तरीही हौसा आणि त्यांचे अजून प्रेमसंबंध चालूच होते. आता हौसा ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती तर भवानी पाटलाच्या केसावर आणि मिशीवर करडेपणाची झाक आली होती. हा रांगडा गडी आमच्या हौसाबाईचं दैवत होतं. ती कधी साताऱ्यात असली की भवानी पाटलाचा मुक्काम तिच्याकडेच असायचा. तिला दिवसा नाचवून तिच्या गळ्यात नोटांचे हार घालून तिला ते दिवस रात्र चुरगाळत राहत.
तसंच हौसाचा मुक्काम कधी दुसऱ्या गावी असला की ते फटफटीवरून त्या गावी पोचून 1-2 दिवस तिच्याकडे राहून येत. या भवानी पाटलांच्या तिन्ही पोरांची लग्न होऊन त्यांच्या सुना वाड्यात आल्या होत्या. त्यांचे वडील सयाजी पाटील परलोकी गेले होते आणि वाड्याचा जमिनीचा सगळा कारभार त्यांच्या पोरांनी आपल्या हातात घेतला होता. त्यामुळे 10 पावसाळे बघितलेली विठाबाई हौसाला ठणकावून म्हणाली, पोरी आता त्या म्हाताऱ्या सोंगाबरोबर तुझी संगत बाद झाली, एखादं तरुण सावज बघ. त्यावेळी आपल्या आईचं बोलणं पटून हौसानं नंतर अनेक पाटलांबरोबर संबंध ठेवले, पण कुणीही तिला आपल्या चुलीजवळची जागा दिली नाही. फक्त 4 क्षण तिच्याबरोबर मजेत घालवायचे एवढंच त्यांचं उद्दिष्ट. तसं आमच्या हौसाचं खरं प्रेम भवानी पाटलावर होतं. तिने कधीही त्यांनी सांगितलं की त्यांना आपल्याजवळ केलं होतं. तसंच ती कुठेही गेली तरी त्यांच्या आठवणीनं कासावीस व्हायची. भवानी पाटलाची सुद्धा तीच अवस्था होती. त्यानंतर एक घटना घडली. भवानी पाटलाच्या तिन्ही पोरांनी गावगुंडांना घेतलं आणि सरळ विठाबाईच्या फडावर गेले. त्यांनी ती भवानी पाटलांनी हौसाला नथ उतरवण्याच्या वेळी दिलेली जमीन, माडीचं घर पुन्हा आपल्या नावावर करून घेतलं. त्यावेळी हौसाचं असलेलं नसलेलं सगळं गेलं आणि भवानी पाटील आपल्या पोरांसमोर काहीही करू शकले नाहीत. पण हौसानं त्यांना दोष दिला नाही. हौसाचे अनेक पाटलांबरोबर संबंध होते, पण तिने कधी लाडीकपणे लहानशा जमिनीचा तुकडा मागितला की अत्यंत मायेनं कुरवाळणाऱ्या त्या पाटलांना त्या क्षणी आपली बायका पोरं आठवत आणि ते काहीतरी सांगून वेळ मारून नेत. हे हौसाला कळत होतं. हौसाला आपलं नाचगाण्याचं फुलपाखरी जीवन फार प्रिय होतं. तिच्या आणि भवानी पाटलांच्या प्रेमसंबंधाला जवळजवळ 10 वर्ष झाली होती, तरी आजसुद्धा तिला ते तेवढेच प्रिय होते. आता विठाबाई थकली होती. हौसाला मिळणारा सगळा पैसा ती आपल्या फडावरच्या माणसांवर खर्च करत होती. आता तिच्या फडावरच्या 5-25 माणसांचा रोजचा खर्च तसा फार मोठा होता आणि आपल्या माणसांपासून पैसा लपवून किंवा हात राखून खर्च करायची वृत्ती हौसाची नव्हती. तसं त्या सगळ्या माणसांचा खर्च एखादा पाटीलच वाहत असायचा. तमाशा ही फार जुनी भारतीय नाचगाण्याची कला आहे. स्त्रीच्या प्रत्येक अवयवाच्या सौंदर्याचा आविष्कार या बायकांच्या नाचगाण्यात दाखवलेला असतो. पूर्वी स्वर्गलोकी इंद्राच्या दरबारात अशा प्रकारचीच नृत्य केली जात असावीत आणि त्याच अप्सरांचा नृत्याचा आविष्कार ह्या तमाशात केला गेलेला असावा. हौसाच्या फडाची खडतर परिस्थिती चालली होती आणि विठाबाईला हे सगळं भवानी पाटलांच्या पोरामुळे घडलं. त्यामुळे तिचा राग भवानी पाटलावर. त्यामुळे अनेक वेळा हौसाला त्यांच्याबरोबर तिचा असलेला संबंध ती तोडून टाकायला सांगत होती, पण हौसा काही आपल्या आईचं ऐकत नव्हती. हे सगळं असं असताना एकदा हौसाच्या तमाशाचा फड म्हाळसादेवीच्या जत्रेला आला, तेव्हा रामकाकांचं ते प्रकरण झालं. आता हौसाला, तिच्याबरोबर सावलीसारख्या राहणाऱ्या विठाबाईला, या खोताला हौसा आवडली आहे हे त्याच्या प्रत्येक कृतीतनं जाणवत होतं. विठाबाई एकदा हलकेच तिला म्हणाली, हौसे, हा बकरा गले लठ्ठे, याला पद्धतशीर काप. आता त्या हौसाला वाटलं होतं की हा खोत आपल्या काही रात्री मागेल, पैशाची उधळण करेल. खरं बघता तिला हे मांजरीवाडीचं उंच हडकुळं बुजगावणं अजिबात पसंत नव्हतं. पाटलाचा रासवटपणा त्याच्यात नव्हता. शेतात राबणारा तो श्रमजीवी फक्त तिला रुपये देण्या इतकाच ठीक होता. बाकी त्याला जवळ करण्यात तिला काही रस नव्हता. या तमाशातल्या बायकांचं एक असतं, त्या आवडणाऱ्या पुरुषांना जवळ करतात, बाकीच्यांना लाडं बोलून बाजूला करतात. आता आमचे रामकाका त्यावेळी हौसावर इतके फिदा झाले होते की त्यांना हौसा कोण आहे, काय आहे आणि आपण एक घरंदाज खोत आहोत याचा विसर पडला. आता त्यांना जिथे तिथे फक्त गिरक्या घेत नाचणारी हौसा दिसत होती. तरी रामकाकांना माहिती होतं की काही घेण्यासाठी काही द्यावं लागतं. त्यांनी हौसाला सरळ आपली चूल द्यायचं ठरवून टाकलं. त्यावेळी आपल्या पार्वती वहिनींचं ते बोलणं, तमाशातल्या बाईत आणि घरच्या बाईत फरक असतो याचा त्यांना विसर पडला आणि हौसाला पोचवायला म्हणून साताऱ्याला गेलेल्या आमच्या शेतकरी रामकाकांनी हौसाला चक्क लग्नाची मागणी घातली. त्यावेळी हे वेडं गबाळं ध्यान सरळ आपल्याला लग्नाची मागणी घालेल याची काही कल्पना तिला नव्हती. त्यांचं ते धाडस बघून क्षणभर ती स्तब्ध झाली, पण नंतर लाडीकपणे म्हणाली, मालक, मना विचार करा, थोडासा ईळ द्या. त्या रात्री जेव्हा हौसानं विठाबाईला रामकाकाच्या मागणीबद्दल सांगितलं, तशी म्हातारी हातभर उंच उडाली आणि भानावल्यावर म्हणाली, पोरी, शेवटी तू नशीब काढलं. म्हाळसादेवी तुला पावली. तू त्या गड्याला लगेच होकार कळव.
हे ऐकून हौसा स्पष्टपणे आपल्या आईला म्हणाली की तिला तो शेतकरी तरुण अजिबात म्हणजे अजिबात आवडत नव्हता. तो किरकोळ बांध्याचा एक साधा शेतकरी. शेतात काम करता करता आपल्या बैलांना मध्येच थांबून पान तंबाखू खाणाऱ्या शेतकऱ्याला तमाशाचं वेड होतं, पण तो म्हणजे तिच्या भवानी पाटलापुढे एका पालीसमोर लहानसं झुरळाचं पिल्लूच. फक्त त्याची जमेची बाजू होती, त्याची ती अमाप शेतीवाडी, त्याचा तो मोठा वाडा. तरी ह्या 2 गोष्टींसाठी आयुष्यभर त्याची शेतकरीणी होऊन शेंबडी पोरं वाढवावीत, ज्वारीच्या भाकऱ्या बडवत बसावं असं तिला वाटत नव्हतं. त्यामुळे ती उद्याच त्या खोताला नकार कळवणार. अनेक ऊन पावसाळे बघितलेली तिची आई तिला जवळ बसून म्हणाली, हौशे, मी काय सांगते नीट ऐक. या कालच्या पोराला तुझ्या बोटावर नाचवून तू तुझ्या म्हातारपणीची सोय कर. मी काय सांगते ते ऐक. हौसा, तू त्या खोताशी लग्न कर आणि त्याची शेतीवाडी, त्याचा तो वाडा आपल्या नावावर करून घे. हे बघ, आता माझं झालंय वय. आपल्या त्या इस्टेटीची देखभाल करायला मी इथे राहीन. तेव्हा तू आपला तमाशाचा फड घेऊन गावोगावी फिरायला मोकळे असशील. पोरी, एकदा त्याचा जमीन जुमला तुझ्या नावावर झाला की तू काडी मोड दे. नंतर इथलं सगळं विकू, साताऱ्याला निवांतपणे राहू. फक्त तू त्याची इस्टेट आपल्या नावावर करायला बघ. हौसाला आपल्या आईचं बोलणं पटलं. ती हसत हसत आपल्या आईला म्हणाली, आई बघ आता कसं बकरं कापते. खरं तर त्यावेळी हौसाला वाटलं होतं की हा राम्या मोठा वतनदार आपल्या भवानी पाटलासारखा मर्दानी असता तर आता एक सुकलेला बोंबील चुलीत घालून भाजून खायचा. हौसाने आणि विठाबाईंनी सगळं पद्धतशीरपणे षडयंत्र रचून हौसानं दुसऱ्या दिवशी रामकाकांना लाजत मुरकत आपला होकार कळवला. तेव्हा आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी रामकाका घाईघाईनं वाड्यात आले. त्यावेळी त्यांच्या त्या लग्नाच्या बातमीनं सगळी मांजरीवाडी दंग राहिली. रामकाका एका तमाशातल्या बाईशी लग्न करणार आहेत ही गरमागरम बातमी चिमुकल्या मांजरीवाडीत हां हां म्हणता एका वणव्यासारखी पसरली आणि दौलती काकांच्या वाड्यात भयंकर वादळ उठलं. दौलती काकांनी संतापून सरळ रामकाकांच्या मुस्कटात दिली आणि ओरडले, शिंच्या, राम्या, तुला अजून लंगोटीची दोरी नीट बांधता येत नाही आणि चाललायस एका तमाशातल्या बाईशी लग्न करायला. अरे, मी तुझ्या तमाशाच्या वेडाबद्दल काही बोललो नव्हतो, पण त्याचा अर्थ हा नाही की तू बाहेर शेण खाऊन ढुंगण धुवायला माझ्या वाड्यात यावं. आपण खालच्या मळ्याचे खोत आहोत, खोत. गावात आबरू आहे आपल्याला आणि तू खोताची आबरू वेशीवर टांगायला निघाला का? तेवढ्यात पार्वती काकी पुढे आली. पाण्याचा पेला त्यांना देत म्हणाल्या, अहो जरा शांत व्हा, अशानं तुमचा रक्तदाब वाढेल. आपला राम्या शहाणा आहे, तो आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि गाल चोळत खाली मान घालून दादाची मुक्ताफळं ऐकणाऱ्या आपल्या धीराला त्या म्हणाल्या, पोरा, आता खूप झाला तुझा लगोरीचा खेळ. लग्न म्हणजे उसाचं खांड आहे का, चघळलं आणि टाकलं म्हशी पुढे? अरे, लग्न म्हणजे संसार, पोरं बाळं. आणि हा असा संसार एखादी खानदानी बाईच करते. ती तमाशात नाचणारी हौसा का तुझा संसार करणार आहे? अरे, तिला वाडा सारवता येतो का विचार? ते काही नाही, आता तुझं लग्न द्रुपाबरोबरच होईल. आणि मग त्या आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या, वेळ घालवू नका, ह्याच्या आणि द्रुपाच्या लग्नाच्या तयारीला लागा. तसा अंगात हौसाच्या प्रेमाचा ज्वर चढलेले रामकाका आपल्या मोठ्या भावाची वहिनीची कदर न करता ओरडले, पार्वती वहिनी, मी द्रुपाशी लग्न करणार नाही. मला ती अजिबात आवडत नाही. तुम्ही कोणी माझ्या लग्नाला आडकाठी घेतली तर मी सरळ साताऱ्याला जाऊन हौसाशी लग्न करेन. तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तिच्यावर. हे ऐकून दौलती काका इतके भडकले की संतापानं त्यांच्या तोंडून शब्द बाहेर फुटला नाही. ते फक्त रामकाकांना शिंच्या, राम्या, इताळा असे शिव्या देत सुटले. त्यावेळी लिंबोणी काका, रमी काकू तिथं धावत आले. तेव्हा आल्या आल्या लिंबोणी काकांनी रामकाकांना सरळ पायतानानं हाणायला सुरुवात केली. ते म्हणत होते, राम्या, अरे तुझ्या लाडापायी त्या हौसाला आणि तुझ्या तमासगिराला आम्ही बकरं कोंबडं हाणून खाऊ घातलं. त्याचे उपकार म्हणून तो आपली चूल त्या तमासगिरणीला द्यायला निघाला. अरे थोत तुझ्या हो. आणि ह्या तिघा भावंडांच्या भांडणानं गावपंचायत बसवली गेली. कारण त्यावेळी रामकाका कोणाचंच काहीही ऐकायला तयार नव्हते. ते फक्त आपण हौसाशी लग्न करणार हे अट्टाहासाने म्हणत राहिले. त्यावेळी दौलती काकांनी माझ्या आजीला रामकाकांना समजवायला बोलवलं, पण आजी त्यांना काही बोलण्यापूर्वी ते आजीला पटकन म्हणाले, आये, माझं मी बघून घेतो. एवढं बोलून ते उठून गेले. तशी आजी दौलती काकांना, लिंबोणी काकांना रागानं म्हणाली, आता काही बोंबलून उपयोग नाही. तेव्हाच रामाच्या त्या तमाशा बघण्यावर तुम्ही बंदी घातली असती तर आज हे घडलं नसतं.
अरे तमाशा बघून बाकीचे आपल्या घरी येतात. हा राम्या त्या तमाशाचा फड उठेपर्यंत तिथे मुक्कामी राहायचा. त्यावेळी त्याला बोलायचं सोडून तुम्ही त्याचं शेत आणि जनावरं सांभाळत बसलात ना, म्हणून तो असा शिंगाड्या बैलासारखा उधळलाय. त्याला वाटलं आपलं हे खूळ आपल्या वाड्यात चालेल. एवढं बोलून माझी आजी पार्वती काकूने दिलेला चहासुद्धा न घेता वाड्यात परत आली. शेवटी आमच्या सातमाईंच्या वाड्यात रामकाकांच्या आणि हौसाच्या लग्नाबद्दलची गाव पंचायत बसवली गेली. अर्थात ही पंचायत खाजगी होती, त्यामुळे आम्ही खोत तसे आरा काका, सदप्पा काका, किन्ना काका, दाजी काका आणि काही इब्रतदार शेतकऱ्यांना या पंचायतीत बोलवलेलं होतं. खरं तर आमच्या रामदास काकांना, आमच्या इरसाल किन्ना काकांना त्या पंचायतीला बोलवायचं नव्हतं. तेव्हा आजीच त्यांना म्हणाली, रामदासा अरे तसा लंगड्या किन्ना आपल्या बरोबरीचा आहे, त्याला बोलवलं नाही तर ते पंचायतीच्या रीतीला धरून होणार नाही. त्यावेळी आपल्या आईचं बोलणं पटून रामदास काका गप्प राहिले. आता या खोताच्या पंचायतीला बाहेरच्या कोणाला आमंत्रण नव्हतं. पण ह्या वेळेला नेहमीप्रमाणे आमचे आरा काका काही आलेले नव्हते. ती गाव पंचायत आमच्या ओसरीवर बसली तेव्हा त्या सगळ्यांना प्रथम गुळाचा चहा, फोडणीचे पोहे आनंदी आत्यांनी माझ्या आईने दिले. गाव पंचायत सुरू झाली तेव्हा आजी म्हणाली, दौलती सांग तुझं काय म्हणणं आहे. तसे दौलती काका रामकाकांकडे रागारागानं बघत म्हणाले, आई हा कालचा राम त्या साताऱ्याच्या तमासगिरणीशी लग्न करायचं म्हणतोय. आमच्या खोताच्या 7 पिढ्यात असं लग्न कोणी केलं नाही. हा खोताच्या इब्रतीचा प्रश्न आहे. उद्या ह्या लग्नामुळे आमच्या बायका पोरांच्या तोंडात गावकरी शेण घालतील. त्यात हौसा लग्न झाल्यावर आपला सगळा गोतावळा आमच्या वाड्यात आणणार आहे. तसे किन्ना काका मध्येच म्हणाले, अरे वा, म्हणजे मांजरीवाडीत रोज तमाशा सुरू होणार आहे, बरं आहे की. तेव्हा दौलती काकांनी, लिंबोणी काकांनी रागानं त्यांच्याकडे बघितलं. आजी कडकपणे म्हणाली, किन्ना तू मध्ये बोलायचं नाही. तुझं मत विचारलं की तू बोल, नाही तर गाव पंचायत सोडून निघून जा. त्यावेळी ते गप्प राहिले. आजी आमच्या लिंबोण्या काकांकडे बघत म्हणाली, लिंबोण्या आता तुझं काय म्हणणं आहे ते सांग. लिंबोणी काका म्हणाले, आई आता दौलती दादा बोलले तसं आपलं खोताचं घराणं इब्रतदार आहे आणि ती इब्रत हा राम्या वेशीवर टांगायला निघालाय. आता तूच सांग, ती बाया तमाशात नाचणार का ह्याची चूल सांभाळणार. अगं तो तमाशाचा गोतावळा इथे 15 दिवस राहिला तर त्याची उसनवारी करताना पार्वती वहिनी आणि रमीचे हात मोडून गेले. त्यात ही बाया इथे आली तेव्हा वैजूला म्हणत होती, तुम्ही साताऱ्याला या, मी तुम्हाला माझ्यासारखं नाचगाणं शिकवीन. म्हणजे ही बाया इथे आल्यावर आमच्या पोराबाळांना घेऊन तमाशाचा फड उभा करणार आहे का. आता या शिंच्याला आम्ही किती समजावलं, पण हे बाबळीवरचं भूत आमचं ऐकायला तयार नाही. तेव्हा या राम्याच्या लग्नाचा तिढा गाव पंचायतीनं सोडवावा. आजीनं रामकाकांना विचारलं, राम्या तुझं काय म्हणणं आहे. रामकाका ठसक्यात म्हणाले, आई सगळ्यात आधी सांगतो, लग्न हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी कुणाशी लग्न करावं हा फक्त माझा प्रश्न आहे. आता दौलती दादा, पार्वती वहिनी, लिंबोणे दादा तसंच रमी वहिनी मला न आवडणाऱ्या तेलकट काळकट द्रुपाशी लग्न करायला सांगतात, ते मी करणार नाही. आजी मध्येच म्हणाली, राम्या द्रुपा गावची लेक आहे. तुला तिच्याशी लग्न करायचं नसलं तर तसं स्पष्ट सांग, उगा कोणाला बोल लावू नकोस. रामकाका म्हणाले पुन्हा, आई मला द्रुपा पसंत नाही. तरी पार्वती वहिनी ती त्यांची पुतणी आहे म्हणून माझ्या गळ्यात बांधायला बघतायत. हे ऐकताच दौलती काका संतापले, ओरडले, म्हणाले, राम्या शिंच्यात तोंड सांभाळून बोल. द्रुपा एक चांगली पोर आहे, तुझ्यावर जीव लावून बसली आहे आणि तसं तिने पार्वतीला सांगितल्यानंतर आम्ही पुढाकार घेतला आहे. तुझ्याकरता तिला आलेल्या प्रत्येक स्थळाला ती नकार देत राहिली आणि शिंच्या तिला तेलकट काळकट म्हणणारा तू कोण रे. तसे रामकाका दौलती काकांकडे लक्ष न देता आपलंच घोडं पुढं दामटत म्हणाले, आई माझं बोलणं मी पुढे नेतो. आई आता पोटासाठी कुणी काय काम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. रामे आता ते प्रश्न सारखे करत बसू नका. तुझं काय येते बोल, उत्तर आम्ही देतो, दौलती काका त्यांना म्हणाले. मग रामकाका म्हणाले, आहे आता तमाशातल्या बायका आपल्या पोटाच्या भाकरीसाठी तमाशात नाचतात. माझी हौसासुद्धा नाचते. त्यात हौसाला तिच्या म्हाताऱ्या आईशिवाय आणि तिच्या त्या गोतावळ्याशिवाय कोणी नाही. त्या सगळ्या गोतावळ्याला तीच भाकरी देते, मग ती त्या गोतावळ्याला सोडणार कशी. तरी ती मला म्हणाली 1-2 महिन्यांनी तिच्या गोतावळ्याला दुसरा कोणाच्या फडात ठेवायचा तिचा विचार आहे. आणि आहे वैजूचं म्हणशील तर त्या माझ्यासमोर हौसाला म्हणाल्या की हौसा काकू तुम्ही आम्हाला नाचायला शिकवाल का. तेव्हा हौसा चेष्टेनं त्यांना म्हणाली की तुम्ही मला काकू म्हणणार नसाल तर तुम्हा दोघींना साताऱ्याला नेऊन मी तुम्हाला नाचगाणं शिकवीन. आता यात हौसाची चुकी आहे का. जसं त्या द्रुपानं माझ्यावर जीव लावला हे कळताच
पार्वती वहिनीने मी लग्न करावं म्हणून अनेकदा माझा जीव खाल्ला. का? तर दुर्पाचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. तसं माझं आणि हौसाचं एकमेकांवर प्रेम आहे, तेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं. यात गैर आहे का? आता दोन्ही पक्षांचं बोलणं ऐकून घेऊन आजी म्हणाली, पण राम्या, ही हौसा तुझा संसार नीट करेल याची खात्री आहे का तुला? लक्षात ठेव, घरातली बाई, तमाशातली बाई यात मोठा फरक आहे. दौलती काका संतापानं म्हणाले, आहे ती बाया काय याच्या चुलीकडे बसून याच्या भाकऱ्या पाडवणार आहे का? ती बाया फक्त पान खात कंबर लचकवीत आत्ता ग बाया करत इकडं तिकडं पदरानं वारा घेत फिरत राहणार. मग तिचं, तिच्या गोतावळ्याचं, तिच्या आईचं निस्तरणार कोण? आम्ही? आजी म्हणाली, दौलती तू शांत राहा, मी बोलते ना. हे बघ राम्या, आता मी तुझ्याशी गावपंचायतीतर्फे न बोलता तू आमच्या खोताचा आहेस म्हणून, घरचा आहेस म्हणून बोलते. हे बघ पोरा, मी तमाशातल्या बायकांना वाईट म्हणत नाही. त्यांचा तो पोटा पाण्यासाठी चालणारा पिढ्यानपिढ्याचा धंदा आहे. आता या बायकाही कुणी चूल दिली तर संसार चांगला करतात, नाही असं नाही, पण फार कमी आहेत अशा बायका. पोरा, अरे बायका जास्त करून कोणा पाटलाच्या रखेली म्हणून राहतात त्या. त्यांची बिरादरी वेगळी, आपली वेगळी. ह्या गोष्टीचा नीट विचार कर. लग्न म्हणजे आपल्या आयुष्याचं मांडलेलं गणित असतं. ते नीट मांडलं तर सुटतं, नाही तर गुंता होतो बाळा. पोरा, मला नाही वाटत ती हौसा तुझा संसार नीट करेल. माझ्या आजीचं ते बोलणं ऐकलं आणि रामकाका फटकळपणे म्हणाले, असं का म्हणते? हौसा का नाही माझा संसार नीट करणार? तुझी सून मंगी वहिनी त्या यल्लम्मा देवीची आराधिनिका होती. डोकीवर पेटारा घेऊन दारोदारी भीक मागणारी आराधिनिकेची पोर ती. तिने जर नागोचा संसार नीट केला तर हंसाही माझं करेल. रामकाकांचं हे असं बोलणं ऐकतात संतापानं नागो काका ओरडले आणि म्हणाले, राम्या, तू तुझ्या पुरतं बोल, माझ्या चुलीपर्यंत यायचं कारण नाही. रामकाका पुन्हा जोरात म्हणाले, आये मी का बोलू नये? मंगी वहिनीमुळे खोताची आबरू कुठं गेली? तसं पाठीमागून लोक म्हणाले, पण नंतर सगळं शांत झालं ना, तसंच होईल. आजी म्हणाली, राम्या, तुझ्या लग्नाची पंचायत बसली आहे, आमच्या मंगीची नाही. आणि लक्षात ठेव, सातमाईंनी तिला पसंत करून इथे आपली सून म्हणून आणली आहे, पण तुझी हौसा? रामकाका एकदम उठले आणि म्हणाले, आये, तुझ्या सातमाईंना डोकीवर पेटारा घेऊन दारोदार भटकणारी आराधिनिकेची पोर सून म्हणून चालते, तर माझी हौसा असा डोकीवर पदर घेऊन लोकांच्या कपाळाला हळद तेल लावत भाकरी मागून खात नाही, आपल्या कष्टाची भाकरी खाते ती. त्यावेळी रामकाकांच्या या स्पष्ट बोलण्यावर वाड्यातल्या सगळ्यांनी माना खाली घातल्या. त्या सगळ्यांनाच त्यावेळी वाटलं असावं की खरंच जर रस्त्यावरची आराधनिकेची पोर खोताची सून होते तर मग हौसा का नाही? त्या सर्वांनी अशा खाली माना घातलेल्या बघून आमचे शिवाकाका भडकले आणि म्हणाले, राम्या, पापेचे पित्रा, आमची मंगी वहिनी यल्लम्माचा पेटारा घेऊन पोटासाठी गावभर भटकत होती, पण आबरूनं जगत होती. पण तुझी ती हौसा तमाशात आपलं छाताड उघडं टाकून ढुंगण जगापुढे हलवून पोटाची भाकरी मिळवते. तिच्यात आणि एका वेश्येत काय फरक आहे रे? जा तिला सांग, असा म्हणो एकदा यल्लम्माचा पेटारा डोक्यावर घेऊन फिर, मग कळेल तिला काय खरं आहे आणि काय खोटं आहे. रामकाका संतापले आणि म्हणाले, आता नागोनं मंगी वहिनीची नथ उतरून तिला आपली चूल दिली, नाही तर ती 10 जणांबरोबर राज असती आणि तू माझ्या हौसेला वेश्येला बसवतो. शिवाकाका संतापले, म्हणाले, राम्या, तू का उड्या मारत सुटला आहेस? अरे त्या हौसाचे आणि भवानी पाटलांचे संबंध अख्ख्या साताऱ्यात माहिती आहेत. उष्ट्या पत्रावळीवर तू बसतोयस. त्या भवानी पाटलाचं आणि त्याच्या बाईचं गाडगं चुलीवर शिजतं ना, आणि तू लेकाचा आमच्या मंगी वहिनीला बोलतोयस. अरे शिंच्या तुला नसेल, पण त्याच्या त्या गाडग्यात काय शिजतंय त्याचा वास जगाला येतोय. आमच्या मंगी वहिनीची आणि त्या तमासगिरीची बरोबरी करतोयस तू? रामकाका पाय आपटून म्हणाले, मी तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगतो, जर खोताच्या सातमाईंना रस्त्यावरच्या आराधनिकेची पोर सून म्हणून चालते, तर त्यांना हौसासुद्धा चालली पाहिजे आणि यात मला कोणाचीही लुडबुड नको आहे.